कार्यशाळेत निवृत्त उपायुक्त लक्ष्मण लटके, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदुलकर आणि निवृत्त प्रशासनाधिकारी प्रभाकर पत्की यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय, महापालिकेच्या उत्पन्न वाढीचे पर्याय तसेच भारतीय राज्यघटनेतील 74व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले। समारोप प्रसंगी महापौर सौ रूपाराणी निकम यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले। यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते मुरलीधर जाधव, गट नेते आदिल फरास आणि इंद्रजित बोंद्रे यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत अशा कार्यशाळांमुळे लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला। या कार्यक्रमास उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ कौसर बागवान, उपसभापती सौ दीपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या। यावेळी पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आगामी राजकीय वाटचाल आणि विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी अशा बैठका आणि संवाद महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले। ही भेट आगामी काळात पक्षाच्या कार्याला अधिक गती देणारी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। जिल्हा एड्स नियंत्रण समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। यावेळी सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या। प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदर मातांची HIV तपासणी व्हायला हवी, एड्स नियंत्रणांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा आढावा घेण्यात यावा। जिल्ह्यातील नवीन HIV संसर्गितांची आकडेवारी घटलेली असून ही बाब अतिशय चांगली असल्याचे मत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। मिशन एड्स सुरक्षा व इंडेक्स तपासणी अभियान प्रभावीपणे राबवावे, त्याचबरोबर क्षयरोगाची तपासणी लवकरात लवकर केल्यास रुग्णाला त्याचा फायदा होणार असल्याने ही तपासणी करण्यावर भर देण्यात यावा अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली। तत्पूर्वी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती दीपा शिपूरकर यांनी जिल्ह्यातील एड्स नियंत्रणाच्या कामाचा विस्तृत आढावा सांगून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नवीन HIV संसर्गितांची आकडेवारी आटोक्यात येत असल्याचे सांगितले। या आढावा बैठकीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर, डॉक्टर तेजल जाधव, क्षयरोग अधिकारी डॉक्टर रुपाली यादव, माहिती अधिकारी फारुख बागवान, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील, क्लस्टर अधिकारी रमेश वर्धन, डॉक्टर ऋतुजा कदम, डॉक्टर वर्षा काळे, डॉक्टर सूर्यकांत खारगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सरिता नांदेकर, शिक्षण व अर्थ सभापती शीतल यादव, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत सभापती मिलिंद कुर्णे, उपसभापती मनीषा कदम प्रामुख्याने उपस्थित होते। या बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण विभागांतर्गत रमाई आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अटल मोदी आवास आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांची स्थापना, बँक कर्ज वितरण, समुदाय गुंतवणूक निधी आणि लखपती दिदी उपक्रमाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली। तसेच शिक्षण विभागात शिक्षक समायोजन, शाळा खोल्यांचे बांधकाम व दुरुस्तीची कामे, तर समाज कल्याण विभागामार्फत दलित वस्ती सुधारणा योजना, स्वनिधी आणि चालू वर्षाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला। जल जीवन मिशनची कामे, संभाव्य पाणीटंचाई तसेच शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीची तयारी, त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग आणि ग्रामपंचायत मार्फत कुपोषित बालकांसाठी NRC व CCDC मार्फत उपचार, अंगणवाड्यांचे विद्युतीकरण, लेक लाडकी व प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीची माहिती देण्यात आली। कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची माहिती दिली, तर पशुसंवर्धन विभागाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, पशुधन लसीकरण व इयर टॅगिंगचा आढावा सादर करण्यात आला। यावेळी विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियानाची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच 13 जुलै रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असे निर्देश देण्यात आले।
प्रारंभी गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी प्रस्तावना केली तर मिलिंद कुरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व खाते प्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सुरक्षित व सर्वसमावेशक शिक्षण वातावरण निर्माण करणे, पायाभूत साक्षरता व अंकज्ञान बळकट करणे, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व कल्याण सुधारणे तसेच मानसशास्त्रीय मूल्यांकन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेच्या माध्यमातून शिक्षणाचे परिणाम अधिक प्रभावीपणे करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। विशेषतः आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्समधील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले। युनिसेफ इंडियाने शिक्षण मंत्रालय, NCERT आणि विविध राज्य सरकारांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या प्रारंभिक बाल शिक्षण, बहुभाषिक शिक्षण, शालेय आरोग्य व कल्याण, मानसिक आरोग्य, दिव्यांग समावेशन, कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन या उपक्रमांची माहिती दिली। तसेच आसाम आणि ईशान्य भारतातील दुर्गम व आपत्तीग्रस्त भागांमध्ये सुरू असलेल्या बालविकास आणि शिक्षण विषयक उपक्रमांवरही प्रकाश टाकण्यात आला। डॉक्टर अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती व्यवस्थापनातील सज्जता आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून बाल कल्याण व शिक्षणाच्या गुणवत्तेवर सुधारणा घडवून आणण्याच्या गरजेवर भर दिला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या। ऐतिहासिक दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा व्हीनस कॉर्नर, वसंत बहार रोड मार्गे जिल्हा परिषद कार्यालयासमोर पोहोचला। मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। मोर्चा दरम्यान शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून विशेषतः BLO ड्युटी आणि त्रुटीयुक्त संच मान्यता प्रतिक्रियेतून तात्काळ मुक्त करण्याची मागणी करण्यात आली। तसेच TET परीक्षा रद्द करून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देणे आणि टप्पा अनुदानाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणीही करण्यात आली। शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या धोरणाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला असून शासनाने शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। या प्रशिक्षणात भारत सरकारच्या कायदा व न्याय मंत्रालयाच्या माजी अतिरिक्त सचिव डॉक्टर मुकुलिता विजयवर्गीय, कायदा व न्याय मंत्रालयाचे संयुक्त सचिव व विधी सल्लागार श्री G पन्मेई तसेच दिल्ली विद्यापीठाच्या विधी विभागाच्या प्राध्यापिका प्राचार्य सर्बजीत कौर यांनी अधिनियमांतर्गत नियम तयार करण्याची प्रक्रिया, कायदेशीर मसुदा लेखणीतील अचूकता आणि प्रभावी नियम निर्मिती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी लोकसभा सचिवालयाच्या प्राईड विभागाचे संचालक श्री राजकुमार उपस्थित होते। या प्रशिक्षणामुळे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या कायदे मसुदा तयार करण्याच्या कौशल्यात आणि संस्थात्मक क्षमता वृद्धिंगत होण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभागी झालेल्या सिस्टर BK हुसेन यांनी सकारात्मक विचारसरणी, मानसिक आरोग्य, आनंदी जीवनाचे रहस्य आणि तणावमुक्त जीवनशैलीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले। व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन कसा यशस्वी ठरतो यावर त्यांनी विशेष भर दिला। या कार्यक्रमात विधायी विभागातील 50हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य बळकट होण्यास, कार्यक्षमता वाढण्यास आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण होण्यास मदत होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, RP संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान तसेच फॉर्च्युनर इंडियाचे मुख्य संपादक सौरव मजुमदार उपस्थित होते। याशिवाय रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, AZB कॉर्पोरेट लॉ फॉर्मचे सहसंस्थापक झिया मोदी, नीरजा बिर्ला यांच्यासह उद्योग, व्यवसाय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली। देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रभावशाली महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात महिला नेतृत्व, नवोन्मेष आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करण्यात आला। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती,
तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.